हरे जितेची जोडी मैदानात सावे स्पोर्ट्स सावे बी टीम कडनं बॅटिंग करताना पाहायला मिळते। ही मॅच कोण जिंकणार याकडे सर्वांचं आकर्षण आहे। खालिंग विरुद्ध सावे। खालिंग संघाची बॉलिंग पहिलं षटक नितेश हाताळतोय। प्रत्येक मॅच मध्ये या गोलंदाजाने चांगली भूमिका मांडली आहे आणि आता सावेच्या विपक्षामध्ये काय कामगिरी करेल। सर्व क्वालिफाईड टीमचे बोंबेपाडा टीम प्रतिनिधी पोहोचलेला नाहीये। स्ट्रोक चांगला आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे। पहिल्या बॉलला कव्हर ड्राईव्ह, एक धाव मात्र मिळते हरेशांना। सावे टीमचं खातं खोलताना हरेश। सावे स्पोर्ट्स सावे बी विरुद्ध खालिंग। तिसाई खालिंग विरुद्ध सावे स्पोर्ट्स सावे बी। सुनील स्पोर्ट बोंबेपाडा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण लगेच या। जरी मरी आलिमगड आपला सुद्धा प्रतिनिधी पाठवा। डॉट बॉल धावसंख्या मात्र 2च आहे। 4 बॉलचा खेळ। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग गोलंदाजाकडनं पाहायला मिळते। खालिंगचा गोलंदाज तयार। पुन्हा एकदा नितेश। स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील चषकला भेट देण्यासाठी या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत। शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयदादा पाटील, टिटवाळा नगरसेवक संतोष आप्पा तरे साहेब यांचं आगमन झालंय। वेलकम। वेलकम वेलकम वेलकम। बघूया पुढचा बॉल काय कडे। मान्यवरांचं आगमन झालंय। विजयदादा पाटील साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख, संतोष अप्पा तरे साहेब नगरसेवक टिटवाळा, विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले व्यक्तिमत्व पाहू शकतायत अतिथीगण। आणि इथे मी टायमिंग स्ट्रोक मध्ये बॉल आणि विकेट। तर दिग्गज व्यक्तिमत्व मुख्य मंचावर पाहतायत शिवसेना उपजिल्हा प्रमुख, एक मोठं नाव आहे आणि पाहिलं आपण तर दिलदार व्यक्तिमत्व आहे विजयदादा पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना। नुकतंच पंढरपूर या ठिकाणी
अगदी बघितलं आपण चॅरिटेबल ट्रस्टला तब्बल 20 लाख रुपये डोनेट करणार व्यक्तिमत्व विजयदादा पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर इथे विकेट मात्र जाते. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं खाली टीमचा गोलंदाज नितेशनं फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट काढली. सावे टीमला मात्र धक्का दिलाय. एक तर स्कोर सुद्धा कमी आहे 2च धावा आणि विकेट सुद्धा काढली आहे. बॅटर बाद झालाय. नाव आहे हरेश. त्याच्या साथीला नवीन बॅटर आलाय कोण नाव आहे विक्रम. सतीश बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राइकिंगला बॅटर जितेशला पाहते आपण. विक्रम नॉन स्ट्राइकिंग. सावे बी सावे. सावे संघाची बॅटिंग आहे तर खालिंग संघाची बॉलिंग. सावे कुठपर्यंत धावसंख्या उभारतील टार्गेट देतील बॅटिंग करताना सावे टीम तर बॉलिंग करताना खालिंग रोखतील का. खालिंग कडनं गोलंदाज सतीश कडनं पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. फुल टॉस बॉल बॅटवर ऑन साइडला कॅच. दुसरा धक्का सावे स्पोर्ट सावे बी टीमला. टिटवाल्याचा नावलई झाला गणपती देव पावलई त्याला. टिटवाल्याचा नावलई झाला गणपती देव पावलई त्याला. त्याच्या नावाची चर्चा बाय आमचा संतोष आप्पा हाय. त्याच्या नावाची चर्चा बाय आमचा संतोष आप्पा हाय. आणि या ठिकाणी आपण पाहतायत संतोष अप्पा तरे साहेब नगरसेवक टिटवाळा. अगदी बघितलं आपण तर समाजकारण राजकारणाबरोबर क्रीडेवर प्रेम क्रीडा क्षेत्रावर प्रेम क्रिकेट बरोबर कबड्डीवर सुद्धा प्रेम. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी महासंग्राम कबड्डीची आयोजित केली होती. त्या स्पर्धेला स्वतः कॉमेंट्रीसाठी आम्ही सुद्धा कबड्डीला गेलो होतो. महागणपती प्रीमियर लीग टिटवाळा एक चांगलं आयोजन. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मालिकावीर बाईक आणि अगदी तामझाम मध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन संतोष अप्पा तरे साहेब यांचं झालं होतं. व्यासपीठावर पाहू शकताय तर विजयदादा पाटील साहेब 20 लाख रुपये डोनेट ज्यांनी केले पंढरपूर या ठिकाणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख. एक धाव या बॉलला मिळते. सिंगल धावे धावसंख्या फळकार मात्र जाऊन पडते स्कोर कार्डवर 3 वर. बॉलिंगचा दबदबा कायम राहिला आतापर्यंत 8 बॉलला. आवाज पालघरचा आवाज जव्हार मोखड आवाज मिस्टर सोहम. दुसरे षटकातील 2 चेंडू झालेले आहे ना. एक पहिले चेंडू व 1 विकेट ना दुसरे चेंडू 1 रन बेस भूस्ताची कोंडून ठेवले असं मला वाटेल. हे चावे स्पोर्ट चावे संघाची फटकने मारून देत येते होते खालिंग वाला ना. टाकला कडक चेंडू ना उपर टिकट टाकले पिलर. हे काय करतो बघू ना. कचकन जसा झेल ना आऊट झालेले होतो चावे संघाचा. माफ करा चावे संघाचा कोण हे आऊट झाला आता. विक्रम जसा आऊट झाले हे विक्रम करायला गेला का जमैलच नाही ना. आऊट झाला होतो विक्रम. डीजे बजाव. त्याला बघतात सलाम करती न्याराच त्याचा योमान. त्याला बघतात सलाम करती न्याराच त्याचा योमान. धन्यवाद जीव की प्राण राधा विजय. धन्यवाद. फार भारी जसा हे पिलर हे ते खालिंग संघाचा तो नितेश पहिले षटकात त्यांनी 2च दशी रनांना 1 विकेट दशी घेतली आणि आता आलेले हे तो सतीश फार चिकना जसा सतीश हे फार भारी आयटम असेल त्याची. फार खुश असेल आज का बाबूने माझे फार भारी काम केलाय. 3 चेंडू हाताळले ना 2 विकेट दशा घेतल्या आणि आता आलाय तो चावे संघाकडून ऋषिकेश. काय करीतो बघू ऋषिकेश आता ना. षटकातील 3 चेंडू झाले हे. 4थी षटका काय होते बघू मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे ना का सगळं समान आहे. क्रिकेट कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही मित्रांनो. कारण एक मुंगी तुमच्या डुंगणाला चावू शकेल पण तुम्ही तुमच्या डुंगणाला चावू शकणार नाहीत ना. एम्पायर इकडं फास्ट काय आहेत. मी विनंती करतो इथं खालिंग संघाला तुमची पिलर लवकर लावून घ्या. आपल्याला एक सामना फार जसं खेळवायचं आहे टाइमपास करायचं नाही. एम्पायर नाही ऐकला डायरेक्ट हेडकावा. पिलर आपलीच हे राग तर येणार होते ना. एम्पायरशी कोणी इज्जत घालायची नाही मित्रा हो. एम्पायर बोला हेला गाबन तर गामनच जसा राहणार आहे. आणि आता षटकातील 4था चेंडू स्ट्राईक हे तो ऋषिकेश. काय करीतो बघू सतीश काय करेल हे. बुंद्यात टाकेल हे का आपटून टाकेल हे ना. षटकातील दुसरे षटकातील
चौथा चेंडू आला आला सतीश आला ना आपण चेंडू तिकट टाकले ना कचकन होते किपरच्या हातात होतं गणेश लाल टोपीवाला किपर असा वाटेल हे म्हणा ना तो पोलाडच वाटेल हे मस्तपैकी कलर पण त्याचा फार भारी हे त्यांनी पक्का राबलेले हे तो पहिले उन्हात ना मित्रा हो ऊन पण फार हे पाणी बिनी पक्क पिऊन का हेम्पायर लोकांना पण सांगतो कारण उन्हाला लागतात ना ते कुठं लागतात ते आपल्यालाच माहिती आहेत पाचवे चेंडू उपट टाकली सरळ सरळ तिकडं ना चेंडू पक्का वरती उडला एक रन धावले दुसरी धावतो का नाही बघू ना कडक कसा झेल आणि आऊट झालेले हे होतो चावे संघाचा ऋषिकेश डीजे बजाव त्याला बघताच सलाम करते नाराज त्याचा यो मान. आहे साऱ्यांचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन आहे साऱ्याचा जीव की प्राण दादा विजय गोल्डन मॅन. धन्यवाद डीजे एक 3 दशरना झालेले हे फक्त नाही का खालीन संघाने साप घुस जशी कोंडून ठेवले हे होते चावे संघाची रनच जास्त जात नाही नुसते विकेट 0 रन ना 1 रन फटकं माराय कोण उरेल नाही हे असा वाटेल हे चावे संघाक याच्या आधीची मॅच काय भारी झालेली होती चावे वर्सेस वाघिवली होते वाघिवली संघाक फार भारी चानस होता वाघिवली संघ संडासापात गेला ना दाराचा हागला मस्त जिंकेल होते पण होते आरेशनी पण फार भारी बॉलिंग टाकली ना 3 विकेट घेतल्या शेवटचे चेंडू आणि आता षटकातील शेवटचा चेंडू काय होते बघू सतीश तर फार चिकट बॉलर हे काय फटकत असं मारून देत नाही ना षटकातील आता शेवटचे चेंडू काय होते बघू ना शेवटचा आपटून चेंडू टाकला एक सरळ 1 रन धावतात पिलर हे बॉलरच्या पाठी ना कचकन पिलरने पकडला ना हेल्पडला ना 1 रन काढून समाधान होते ते चावे संघाचा बॅट्समन ना 4 दशिराना आणि आता षटकातील शेवटचा चेंडू माफ करा एक शतक इथं खपेल हे तर तिसरं शतक घेऊन येते हे तर खालिंग संघाकून आणि एक तिसरं शतक घेऊन येते हे तर 4 दशिराना झाले हे निशाल भाऊ 4 दशिराना फार तुम्ही मारून देत नाही तुमचं सगळं बॉलर चिकट हे दिलदार कोण नाही ते फटकत नाही मारून देत एवढं भारी तुम्ही ट्रेन केलेलं हे तुमचं बॉलर कुठं तेही फटकं मारलं नसतं 1-2 टुचू करून 4 दशिराना झाले हे ना आता आलेले हे भरत मागच्या सामन्यात पण भरत फार वाईट खेळला बारीकसा रन घेतो ना कचकन हेल्पटतो आता निले टोपीवाला आलाय तो विशाल काय करीतो बघू ना षटकातील शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पहिला चेंडू ना निर्धार जसा चेंडू एक भरत मारूनच देत नाही उकेले हुकून ठेवलाय भरतनी फार वाईट जसा आहे हे भरत पण विशाल इथं जागेवरच उभा आहे सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा कर्णधार ना पप्पू 11 नांदेडने नाही का विनंती करतो विश्वनाथ पाटील यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक स्वागत स्वर्गीय नानाभाई पाटील चषकला भेट देतात वेलकम विश्वनाथजी पाटील साहेब नाही का फार भारी उपट टाके ना पिलर हे झेल होतो का ना झेल झालेले आणि आउट झालेले हे होतो चावे संघाचा दीपक जसा आउट झालेले हे फार खईस होता दीपकनी फटका मारला पण एक झेल जसा पकडला डीजे बजाव टिटवाल्याचा नावलई झाला गणपती देव पावलई त्याला टिटवाल्याचा नावलई झाला गणपती देव पावलई त्याला त्याच्या नावाची चर्चा सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा आणि पप्पू 11 नांदेडने याचे कर्णधारांना विनंती करतो का एक स्टेज जवळ याच आहे तुम्ही झालेले 14 चेंडू झालेले हे पण काय आहे
नाही का 5 धावा झालेले हे नाना षटकातील 3 चेंडू शेष. भरतनी पण पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 1 रन, तिसरा चेंडू विकेट, चौथी चेंडू काय करतो बघू आता. लेफ्टी बॅट्समन बाहेर निघाला ना, याला पण हुकवला, याचे इकडं लागता लागता राहिला तिकडं पण त्याचे बॉल ना. निर्धाव जसा चेंडू होतो मारा गेला. इथं फार लो स्कोरिंग मॅच, काय रनात नाही मारून देते हे, फार वाईट येते ही खाली संघाची पिलरा. चावेवाल्यांची साप वाट जशी लावून ठेवले होते होतं. थोडंफार 1-2 षटकार तर मारून द्या, नाही तर तुमची पिलरा एकाच याच्यात खपवतील होती मॅच ना. फार कडक उपट टाकेल हे, ताऊन उपट टाकेल हे ना तिक पिलर हे ना. कडक जसा परत झेल ना, आऊट जसा केलेले हे होते नवनाथला. डीजे बजाव. दादाचा आमचे स्वभाव साधा, दादाची आमचे न्यारीच आदा. आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम 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 वेलकम. सुमित शेठ पाटील यांचे पीए ऍडव्होकेट परेश यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम परेशजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ऍडव्होकेट परेशजी वेलकम. सुमित शेठ पाटील साहेब यांचे पीए ऍडव्होकेट परेशजी यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम ऍडव्होकेट साहेब परेशजी वेलकम. एक षटकातील शेवटचा चेंडू ना, शेवटचे चेंडू इथं उपट टाकले ना, परत असा ऊट चेंडू गेलाय, काय होते बघू. आणि मारेल हे तो षटकार नाही, रना झालेले हे होती 11 रना झालेले हे. डीजे बजाव. दादाचा आमचे स्वभाव साधा, दादाची आमचे न्यारीच आदा. पुरा करी तो दिलेला वादा, समाज कार्यात असतोय सदा. वेल प्रसंगी कामाला आला, थोड नाही आमच्या संतोषापाला. वेल प्रसंगी कामाला आला. नाही का शेवटचे चेंडू होते भावेशनी उपट टाकली. भावेश पवार सारखी जशी उपट टाकले होते नी, आणि 11 रना झालेले हे ना. 12 धावाचा इकडे लक्ष हे होते खाली संघाला. बघू आता चावे संघाकडे पण फार भारी भारी बॉलर हे दिसतो तसा ना हे चावे संघ. मागच्या सामन्यात बघेल हे ना, 1 चेंडू 1 जशी धाव दिलेली नव्हती होते नी होते हरेशने. आता बघू हरेश परत काय करीतो. आणि या ठिकाणी आगमन झालेले रील स्टार जयेश पाटील आलिमगर वेलकम वेलकम. व्हीआयपी डायस. नाही का फास्ट फास्ट इकडं एम्पायर लोका, तुम्ही पण इकडं थांबा जरा, वेळ पाणी बिनी पिऊन घ्या मस्तपैकी. ऊन हे तरी झाले, उन्हाला पण तुम्हाला लागतं माहित आहे आम्हाला. ऊन पण फार कसा करक हे वातावरण काय समजेलच ना हे कसं आहे. दुपारचे पक्का ऊन होते ना, पक्का घाम जसा निघतो ना, संध्याकाळचे गोट्यांच्या खारका होतात, एवढी जशी थंडी पडते, साप आखडून बसते सगळा. नाही एक हेम्पायर 2 चाललेले हेन, दोन्ही हेम्पायर आपलंच हेन, फार इंटरनॅशनल हेम्पायर हेन दोन्ही पण रट्टून जेवलेले हेन. आणि आता बघू खाली संघ चावे संघाची पिलरा जास्त जेवेल नव्हती म्हणून त्यांना फटकं जसं मारा मिळेल ना हे त्यांचे स्पॉन्सर. जव्हार मोखाड्याची कॉमेंट्री आपण आवाज ऐकतात मिस्टर सोहम यांचा आला कोठून तर जव्हार मोखाड्यावरून डायरेक्ट मागवलेला कॉमेंटेटर तेजस पाटील यांनी साहिल किस्मत यांच्याकडे फरमाईश केली की जव्हार मोखाड्याचा कॉमेंटेटर इकडे पाहिजे आणि तो आणलाय. विश्वनाथ पाटील यांच्याकडनं जव्हार मोखाडा कॉमेंटेटर सोहम यांना 100 रुपये कॅश प्राइज बक्षीस. विश्वनाथ साहेबांचा फार फार आभारी हे, तेही मला एक बक्षीस जसा दिलेलं हे. एकच जण पहिली चिठ्ठी उचलल ना ती आलिम गरवल्यांच्या केलं, दुसरी जी चिठ्ठी उचलल ती बायला झालं का, तिसरी दिन चौथी येणार हे चिठ्ठ्या जशा उडवल्या लावल्या इथं.
नाही इथं लाईव्ह जरा लॉट्स इकडं पाडतात पाडेल हे इथं लाईव्ह लॉट्स बघू आता कोणाला कोणतं कसं काय मिळेल हे त्या इथं पाहुण्यांच्या समोर इथं लॉट जसं पाडायला लावलेलं हे आणि एखादा पहिला शतक घेऊन येते हे तो विक्रम चावे संघाकून बघू आता काय गुलाबी टोपीवाल्यांनी फार भारी तिकडे सिस्टमॅटिक खेळला तिकडे पाठच्या साईडला चेंडू ना संतोष किस्मतराव खेळाडू कक्षा जवळ ना भार भारी पकडला 4 रनात अशी 2 रनात अशी अडवली नाही का तर 2 रनात धावून इकडे सुरुवात झालेले पहिले चेंडू व विक्रमचे 2 दशी रना गेलेले हे चिट्ट्या वगैरे विजय संघाला बाय भेटले का पॉवर शेलर ना सुनील स्पोर्ट बॉम्बे पाडा दुसरी तुम्हाला आता पप्पूले नांदेड ज्युनियर विजय संघाला बाय का हा विजय संघाला विजय संघाला या ठिकाणी टॉप 3 मध्ये टॉप 3 मध्ये बाय मिळाले वेल डन आणि एखाद्या षटकातील दुसरा चेंडू बघू काय होते ना आपटून चेंडू टाकलाय ना इथं कॅच जशी ना आउट झाले हे तो गुलाबी टोपीवाला विशाल नाव करायला गेला तिकडं पाठचा चेंडू मारला आधीचा ना दुसरे चेंडू होतो फार खुश झाला ना ते कचकन जशी कॅच जशी पकडले ना आता विशालची जागा चालवायला आहे तो गणेश लाल टोपीवाला काय करीतो बघू आता गणेश फास्ट यायचा आहे आपल्याला बरंच जसं सामना खेळवायचा हे ना अजून एम्पायर तुम्ही तिकून लगेच आवाज जा थोडाफार लेट झाला तरी तो तिकून तरा करीत आला का लगेच हेडकवायचा रे हे इथं पटकन आपल्याला सामना खेळवायचा हे आणि आता इथं षटकातील तिसरा चेंडू 2 चेंडू 2 धावा झाले हे जिकाय जशी 11 जशी रना पाहिजे 12 जशी रना पाहिजे हे होते खालिंग संघाचा इशाल तर आउट झाला आता आलेल हे तो गणेश लाल टोपीवाला गणेश पोलार काय करीतो बघू ते किती रन करायचे ना टॉस साठी बोला ना पहिली क्वार्टर फायनल जरी मेरी आलिमगर आणि पप्पू इलेवन नांदेड टॉस साठी यायचे जरीमरी आलिमगर विरुद्ध पप्पू 11 नांदिटने ज्युनियर टॉस साठी लगेचच बी फास्ट नाही का फार भारी जसा सरपंडी इक कव्हरला चौकार मारला ना दंदन गेला है गुलाबट्टीचे तिकोन चौकार डीजे आणि आता इक बघू इक विक्रमला पता फार जसा जोडला होते गण्याने सिस्टमॅटिक मारला तो चौकार नाही का 4 चेंडू झालेले हे 4 चेंडू धावा झालेले नाही होत्या 6 जी काय आता रना पाहिजे होती एक 14 चेंडू दिखा आता फार भारी तिक पाठी ऊपर टाकली पिलर हे रन आउट होतो का कचकन हेल्पटला एक ना फेकी फार जशी खराब होते विक्रमला पकडतात नाही ना 1 रन धावून आता 1 रन स्कोर बोर्ड पुढे सरकलाय 7 जशी रना झाले नाही जी काय आता रना पाहिजेत ती 5 जसे धावा पाहिजेत हे नाही तर शतक जसा खपेल आता 12 चेंडूत माफ करा 5 चेंडू झाले हे नंतर शेवटचा चेंडू बाकी हे पहिले षटकातील विक्रमवर जरा जिम्मेदारी दिलेली होती पण विक्रमने केली तशी पण त्याचा स्कोर कमी होता म्हणून त्याची मला त्याला जमला नाही पण नितेश सतीश भरत तेही तर फार वाईट बशी बॉलिंग टाकले नुसतं विकेट ना 1-1 2-2 निर्धार जशी रना दिलेले हे ती षटकाचा शेवटचा चेंडू मुंड्यातला चेंडू ना टाकली उपर टिक पिलर हे का नाही बघू ना 1 टप्पा गेलेले जातो का नाही चेंडू पिलर धावतो बॉलाच्या पाठी ना गेलेले दंदने 1 टप्पा गुलाबी पट्टीचे तिकोन चौकार यानंतर पॅनल्टी दिली जाईल टॉस साठी याचे 2 टीम कॅप्टन बी फास्ट जरीमरी अलीमगर आणि नांदिटने ज्युनियर तर आपण टॉस कडे जाऊया मान्यवरांना आमंत्रित करतोय शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयदादा पाटील साहेब आणि टिटवाळा नगरसेवक मान्य संतोषजी अपातारे साहेब प्लीज वेलकम स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील चषक 2024 चा थरार मान्य संतोषजी अपातारे साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक 10,000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेचं देण्यात आलेलं आहे
त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख शिवसेना विजयदा पाटील साहेब, मान्य संतोष